राम कृष्ण हरी. प्रत्येक माणूस हा विचित्र वागत असतो. कधी चांगलं वागतो, कधी वाईट वागतो, मध्येच त्याला काहीतरी त्रास होतो. अशा पद्धतीनं तो त्याचं बिहेवियर सतत चेंज होत राहतो. थोडक्यात तर असं का होतं, तर याचं एकमेव कारण आहे की माणसाचा स्वभाव, स्वतःचा भाव. मग हा स्वभाव बदलणं, आपण एखाद्या व्यसनी माणसाला खूप नावं ठेवतो किंवा त्याला म्हणतो की हा असं व्यसन करतो, हे करतो. पण व्यसनी माणूस एक वेळ परवडला. व्यसनी माणसापेक्षा स्वभाव बदलणं माणसाचा हे फार अवघड गोष्ट आहे. व्यसन सुटू शकतं, पण स्वभावाला औषध नाही, गावठी म्हण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग स्वभाव बदलणं म्हणजे नक्की काय करणं, तर स्वभाव बदलण्याचं पहिलं मूळ अजेंडा जर काय असेल तर तो अहंकार सोडणं पहिली स्टेप आहे. अहंकार सोडल्यामुळं स्वभाव बदलेल का, तर ज्यावेळेला माणूस त्याचा अहंकार सोडतो, म्हणजे अहंकार सोडून देतो, त्यावेळेला तो माणूस बाह्य जगाचा विचार कमी करतो. बाह्य जग म्हणजे मी कसा दिसतो, माझ्याकडं कुठली गाडी आहे, माझं घर कसं आहे, मला चार माणसात किती मान आहे, किंवा मी कसा दिसतो, असे बरेच प्रश्न असतात जे मीपणा निर्माण करतात किंवा मीपणा अहंकारामुळं निर्माण झालेला असतो. मग हा अहंकार ज्यावेळेला माणूस नष्ट करेल, नष्ट करता येत नाही, थोडासा कमी करतो, त्यावेळेला मग तो त्याच्या आतमध्ये स्वतः डोकावून बघतो आणि मग त्याला समजतं की अरे बाबा, हे बाह्य जग, मी बाह्य जगाबरोबर विदूषकासारखा राहतोय. विदूषक कसा, सारखे त्याचे ड्रेसिंग बदलत असतो, सर्कशीतला सगळ्यांना हसवत असतो, रडवत असतो, खेळवत असतो, तसा मी पण माझ्यातला एक विदूषक. कुणाला मोठेपणा दाखवायचा, त्यात छान वाटतं, गाडी मिरवायची, डाग मिरवायचे, मग याच्यामुळं दुसरा कसा कमी लेखला जातो. मग तेव्हा तो एक आसुरी आनंद, म्हणजे अहंकार वाढल्यामुळं तो मिळत असतो. ते पण एक प्रकारचं फार मोठं व्यसन आहे माणसाला लागलेलं. अहंकारातून दुसऱ्याला डिवचणं, दुसऱ्याला कमी लेखणं किंवा दुसऱ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हे करण्यासाठी कुठल्याही स्टेपला जाणं. अहंकार, स्वभाव बदलण्याची पहिली पायरी अहंकार ही आहे. अहंकार कमी झाला, नष्ट म्हणत नाही मी, कमी झाला, आतून माणूस भरला जातो. अंतःकरण त्याचं भरून येतं. भरतं म्हणजे आनंदी होतं, प्रेमळ, मायाळू होतं. आणि मग तो स्वतः अंदर झाको, स्वतःच्या मनामध्ये आपल्यामध्ये काही चूक असेल, आपल्याला काही त्रास होतो किंवा मी कसा आहे याकडे लक्ष देत नाही, पण मी माझं जीवन आता कसं जगणार, मी आनंदी कसा राहीन, मी माझ्या कुटुंबाला, समाजाला एक आदर्श ठरेन, असं काहीतरी कसं करीन, या विवंचना म्हणता येणार नाही, या आनंदामध्ये तो स्वतःला वाहून घेतो. याचा अर्थ अहंकार नष्ट झाला पूर्ण, तर तो माणूस किती छान बनेल. मग हे काम, अहंकार किंवा मीपणा घालवण्याचं काम, माऊली सांगतात याच्या 3 पायऱ्या ठरलेल्या आहेत: श्रवण, चिंतन आणि मनन. जास्तीत जास्त श्रवण करा. जे श्रवण केलेलं आहे त्याच्यावरती विचार करा, आणि ज्याच्यावरती विचार केला ते चिंतन करा, स्वतः अनुभवात आणा. बरं, यामुळं स्वभाव बदलेल हे एवढं सोपं नाही. यासाठी स्वतःसाठी
मेडिटेशन वगैरे सुद्धा स्वभाव बदलू शकत नाही. मेडिटेशनमुळं आपण हेल्दी राहतो, हाडं लवचिक होतील, काही डिप्रेशन असतं, काय असतं, ह्या गोष्टी नाही म्हटलं तरी मेडिटेशनमुळं थोड्याशा कमी होतात. पण स्वभाव बदलत नाही. स्वभाव बदलण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्यावेळेला एका ओवीचा अर्थ समजायला लागेल, ओवी आपल्याशी बोलायला लागेल, त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे, वाटलं होतं हे शास्त्र खूप अवघड आहे, पण हे सोपं आहे, एवढं अवघड नाही. आणि त्यावेळेला तुमचं जीवन इतकं सुंदर होऊन जाईल. तुम्ही तुमच्यासाठी जगाल, कुटुंबासाठी जगाल, समाजासाठी जगाल, पण हेतू चांगला घेऊन जगाल. कुणाला डिवचणार नाही, कुणाला त्रास देणार नाही. आणि आपण कुणाला त्रास नाही दिला तर दुसराही आणि जरी त्यांनी त्रास दिला तरी छाटछूट आहे तो, कोण त्याच्या नादाला लागते, या स्टेपपर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण स्वभाव बदलला पाहिजे. आणि स्वभाव बदलण्यासाठी अहंकार पहिला दूर केला पाहिजे. आणि अहंकार दूर करायचा असेल, त्याला अगदी आपण ओमेट झाल्यावर सगळं पित्त बाहेर पडतं, असं बाहेर फेकलं जातं. आणि मग शांत वाटतं, अरे मेंदू जरा हलका होतो आणि मग थोडंसं बरं वाटतं. हे खूप साठलेलं आहे, खूप इतकं मलिन. आपण फक्त बाह्य शरीराचा विचार करतो. पंचमहाभूताने आपलं शरीर बनलेलं आहे, ते पंचमहाभूतात विलीन होणार. पण जो आपला आत्मा आहे, आतमध्ये जो पवित्र आहे, निर्मळ आहे, त्याला आपण किती त्रास देत असतो, किती धक्के देत असतो, हे कधीतरी अंदर झापकर देखना चाहिए. आणि मग आपल्याला कुणाबद्दल कोण किती मोठा आहे, कोण काय लखपती झाला, करोडपती झाला, आमदार खासदार, काही वाटत नाही. आपण न्यूट्रल राहतो, न्यूट्रल. आपल्याला काय वाटतं, तो झाला, माझ्या क्षेत्रात मी काहीतरी करीन, किंवा माझं मी बघीन काय करायचं ते. आणि खरं जीवन हेच चांगलं आहे. दुसऱ्यासाठी जगू नका, स्वतःसाठी जगा. आणि स्वतःसाठी जगायचं असेल तर स्वभाव स्वतःचा बदला. आणि स्वभाव बदलण्यासाठी माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा आधार घ्या. मला नाही वाटत माणसाचं सहजासहजी व्यसन सहजासहजी सुटू शकतं, पण स्वभाव बदलणं फार कठीण गोष्ट आहे. आणि व्यसन माणसाला एखाद दुसरा अवयव बाद करतं, व्यसन माणसाचं. पण स्वभाव पूर्ण शरीर, म्हातार वयामध्ये इतका त्रास होतो ह्या स्वभावाचा, आपलंच आपल्या लक्षात राहत नाही. आपण काय बोललो होतो, काय त्रास दिला कुणाला, काय वागलो कसं, आपल्याला आपलं बोलणं लक्षात राहत नाही. जग काय तुमचं लक्षात ठेवणार आहे, कोण जग. त्यावेळेला तुम्ही एकटे पडलेला असते, तुम्हाला काही त्याची भ्रांती नसते, किंवा त्याचं तुम्हाला काही टेन्शन नसतं. पण आत्म्याला असतं ना, कारण त्याला दुसऱ्या जीवामध्ये प्रवेश करायचा असतो. त्यासाठी थोडंसं तरी पुण्य साठवून ठेवा. आणि त्यावेळेला तो आत्मा व्यवस्थितपणानं त्याला पुढचा प्रवास करू द्या. आणि हा जन्म गेल्यानंतर पुढचा तरी चांगला भेटेल, यासाठी स्वतःचा स्वभाव बदला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.